नमस्कार. क्रांतिकारकांचे मुकुटमणी बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून बॅरिस्टर सावरकरांचा जो तुरुंगवास झाला आणि त्या तुरुंगवासामध्ये त्यांना ज्या शिक्षा झालेल्या आहेत त्याविषयीचं मत मांडणार आहे. सावरकरांचा तुरुंगवास आणि त्या तुरुंगवासामधील त्यातील प्रत्येक दिवसागणिक झालेल्या शिक्षा यांचा नुसता विचार केला तरीसुद्धा अक्षरशः जीवाचा थरकाप उडतो. अतिशय यातना त्यांनी त्यामध्ये सहन केलेल्या आहेत. तुरुंगवासामध्ये असताना त्या ज्या शिक्षा भोगलेल्या आहेत त्या अतिशय भयानक अशा प्रकारच्या शिक्षा होत्या. त्यांचा एकच ध्यास स्वातंत्र्यप्राप्तीचा त्यांचा ध्यास जो होता त्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्यासामुळे त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या, परोपकारीने देह झिजवला आणि अतिशय कष्ट सहन केले. इतकंच नव्हे तर प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्या देहाची एक प्रकारची विटंबनाही सहन केली. नाही म्हटलं तरी त्यांचा पदोपदी अपमान झाला. आणि हे सगळं त्यांनी कशासाठी सहन केले तर आपल्या मातृभूमीच्या पायातील ज्या परकीय सत्तेच्या बेड्या होत्या त्या बेड्या तुटून जाव्यात यासाठी ते अहोरात्र कष्ट करत होते. सावरकरांचं हे जे कार्य आहे, बॅरिस्टर सावरकरांचं हे जे कार्य आहे ते 400 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संत रामदासांच्या सारखं आहे. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यस्थापनेसाठी जे सहकार्य केलं आणि त्यावेळेला त्यांचं जसं कार्य होतं ते 400 वर्षानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आणि ह्या राष्ट्रकार्यामध्ये त्याने अनेक लोकांना सामावून घेतले. अर्थात सावरकरांचं जे कार्य होतं ते अगदी निस्वार्थीपणाने कार्य केलं जात होतं आणि त्यामुळे हे निस्वार्थीपणाने कार्य असल्यामुळे आपोआपच लोक त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते आणि त्याने अतिशय आकर्षित झालेले होते आणि त्यामुळे अतिशय क्रांतिकारक जनसामान्य लोक त्यांच्यामध्ये आकृष्ट होऊन त्यांना सहभागी झाले होते. त्या काळामध्ये जर विचार केला असता तर सावरकरांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली असती. इतकंच नव्हे तर इंग्रजांनी त्यांना तशी नोकरी देऊ केली असती, परंतु इंग्रजांची चाकरी करायची नाही हाच त्यांचा ध्यास होता किंवा तशा प्रकारे त्यांनी निश्चय केलेला होता. आणि म्हणून उलट त्यांनी इंग्रजांना आव्हानच केलं. सगळ्या भारतीय हिंदू बांधवांना एकत्र केले, हिंदू समाज एकत्रित केला आणि त्यांना या जुलमी राजवटीच्या बद्दल इंग्रजांची जुलमी जी राजवट होती त्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना उद्युक्त केले, त्यांना तयार केले की कशा प्रकारे ते आपल्यावर अन्याय अत्याचार करतात याची जाणीव त्या सर्वसामान्य लोकांना करून दिली. बॅरिस्टर सावरकर हे लंडनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे युवक होते त्या युवकांना जागृत केलं. त्यांनी जागृत केलं एक प्रकारे की हिंदुस्थानातील गोरगरीब जनसामान्यांवर या ब्रिटिशांनी कशा प्रकारे जुलमी अन्याय अत्याचार चालू केलेले आहेत याची सगळी जाणीव त्यांनी त्या युवकांना करून दिली. आणि त्यामुळे त्यांची मनं पेटून उठली एक प्रकारे आणि त्या युवकांनी देखील इंग्रजांचा उघड निषेध करायला सुरुवात केली. जिथे सावरकरांचं वास्तव्य होतं त्या वास्तव्यामध्ये एक प्रकारे त्या बैठका व्हायच्या, या युवकांच्या वगैरे बैठका व्हायच्या, खलबत व्हायची आणि इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनं किंवा निषेध व्यक्त केला जायचा. अर्थात त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. सावरकरांवर राजद्रोहाचा खटला घालण्यात. अर्थात राजद्रोहाचा खटला निघाल्यानंतर परिणाम तोच की सावरकरांना जबरदस्त शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा म्हणजे कालकोठडीमध्ये सावरकरांना जावं लागलं. ही कालकोठडीच होती, कारण त्याकडचा जो तुरुंगवास त्या ठिकाणचा होता तो तुरुंग म्हणजे एक प्रकारे उंच अशा प्रकारच्या दगडी भिंती ज्या आहेत त्या दगडी भिंतींनी बांधलेला तो तुरुंग होता.
की ज्या ठिकाणी माणसाशी संपर्क तर काय, पण आपण एक प्रकाशाचा एक साधा झोतसुद्धा किरणसुद्धा येऊ शकत नाही अशी ती कालकोठडी होती. म्हणजे सर्वसामान्य माणूस त्या कालकोठडीमध्ये नुसतं पाऊल ठेवायला घाबरत असते. पण सावरकर त्या ठिकाणी अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला अशा महत्त्वाच्या आकांक्षतेने सावरकरांना ती कालकोठडी काय भिववणार, इतके जबरदस्त असं त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं किंवा ध्येय होतं ते होतं. आणि म्हणून सावरकर त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर त्यांना परत पुन्हा तिथून वेगळ्या ज्या तुरुंगामध्ये नेण्यात आलं, इंग्लंडमधल्याच तुरुंगामध्ये तिथेही त्यांचा खूप छळ झाला. अतिशय त्यांना यातना भोगाव्या लागल्या. अर्थात हे सगळं करत असतानाच सावरकरांच्या बाबतीत सावरकरांना त्या काळामध्ये अनेक आघात सहन करावे लागले. पहिला आघात म्हणजे त्यांना बॅरिस्टर होऊन सुद्धा त्यांची सनद नाकारली. का नाकारली? तर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला किंवा राजद्रोह करणार नसाल तर तुम्हाला सनद मिळेल. सावरकर त्या सनदीसाठी आपला राजद्रोह किंवा आपलं जे ध्येय आहे त्यापासून पदच्युत होऊ शकत नव्हते आणि म्हणून त्यांनी सनद नाकारली. पण तो आघातच होता. त्यानंतर दुसरा आघात अतिशय भयानक होता. कारण हिंदुस्थानातील त्यांचा एकुलता एक मुलगा प्रभाकर, 4 वर्षाचा मुलगा प्रभाकर मरण पावला आणि त्याची बातमी त्यांच्याकडे आली. ज्या प्रभाकराला ते आपला शिखांचा इतिहास हे पुस्तक पूर्ण करणार होते आणि त्याला अर्पण करणार होते, तो शिखांचा इतिहास अपूर्णच राहिला आणि तो देखील इंग्रजांनी त्याच्यावर देखील बंदी आणली. खूप अतिशय वाईट अशा प्रकारचा तो प्रसंग होता. सावरकरांना त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणात एक प्रकारची कालवाकालव झाली. ज्या प्रभाकराला त्यांनी पाहिलंसुद्धा नव्हते त्याचा मृत्यू झाला, ही फार दुर्दैवाची गोष्ट होती. त्यानंतर दुसरा आघात त्यांच्यावर झाला तो म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू तात्यासाहेब सावरकर आणि दुसरे छोटे बंधू या दोघांनाही राजद्रोहाच्या खटल्यानिमित्त अटक करण्यात आली. आता हिंदुस्थानामध्ये सावरकरांच्या घरामध्ये पुरुष म्हणून कोणी वरला नव्हता, पण तरी सावरकर जन्मले नाहीत. त्या ठिकाणी ते शिक्षा भोगत होते. पण त्याच वेळी इंग्लंडच्या कोर्टाने त्यांना एक असा निर्णय दिला की आता यापुढे सावरकरांना या ठिकाणी न ठेवताना हिंदुस्थानातील मोठ्या तुरुंगामध्ये त्यांना डांबण्यात यावे. झाली त्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ते एक विशिष्ट प्रकारचा त्यावेळचा तो जलमार्ग प्रवास होता आणि त्यासाठी बोट सज्ज करण्यात आली. सावरकरांना हिंदुस्थानात जायचं असं निश्चित झालं. ती व्यवस्था करण्यात आली. सावरकरांच्या बरोबर 2 अधिकारी आणि ती बोट जी होती त्या बोटीमध्ये ते बसले आणि त्या बोटीमधनं तो प्रवास सुरू झाला. पण बोटीमध्ये बसल्यानंतर त्यांच्या मनात एक धाडसी असा विचार आला की जर आपण या बोटीतून अथांग समुद्रामध्ये उडी टाकली आणि जर पोहत पोहत गेलो तर कुठेतरी आपल्याला किनारा सापडेल आणि तो किनारा सापडला की आपण इंग्रजांच्या हातावर थोडं देऊन आपलं राष्ट्रकार्य करण्यासाठी पुढे आपण कुठेही जाऊ शकतो, असा विचार त्यांनी मनात आणला. आणि तो विचार आल्याबरोबर त्यांनी तो प्रत्यक्षात आचरणात आणण्याचं ठरवलं आणि तिथल्या अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालं. थोडंफार लक्ष इकडे तिकडे झाल्याबरोबर सावरकर शौचालयातील एका खिडकीतून त्यांनी समुद्रात उडी टाकली. अर्थात त्या शौचालयातून उडी टाकताना त्या ठिकाणच्या ज्या कड्या होत्या त्यांनी अंगावर जखमा झाल्या, अतिशय रक्तबंबाळ झाले, परंतु तरी त्यांनी ती उडी टाकली. रक्ताने भरलेले सावरकरांची पाठ वगैरे अशा प्रकारची होती आणि त्या समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यात उडी टाकली तेव्हा काय अवस्था त्यांची झाली असेल याची कल्पनाच केलेली नाही. पण तरीही सावरकर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोहत पोहत शेवटी ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर, कुठला तरी किनारा सापडला म्हणजे तो फ्रान्सचा किनारा त्यांना सापडला. अर्थात फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोचल्यानंतर त्यांना हायसे वाटलं की आता आपण कुठला तरी किनारा गाठलेला आहे, आपलं ध्येय सफल झालेलं आहे. पण दुर्दैव तिथेही त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार होतेच. त्या फ्रान्सच्या सरकारने त्यांना इंग्लंडच्या सरकारच्या म्हणजे ब्रिटिशांच्याकडे पुन्हा सुपूर्द केले.
अर्थात त्यामुळे चिडलेले ब्रिटिश सरकार यांनी भारतामध्ये त्यांना आणल्याबरोबर, हिंदुस्थानामध्ये आल्याबरोबर ताबडतोब त्यांना 25 वर्षाची आणखीन शिक्षा ठोठावण्यात आली आणि आता त्यांची रवानगी अंदमानच्या काळे बेटामध्ये, काळ्या पाण्यामध्ये करण्यात आली. दुसऱ्या बोटीवर त्यांना अंदमानच्या तुरुंगात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. अर्थात त्या ठिकाणी जाताना त्यांच्यावर ती जी प्रवास जो होता त्यांचा, किंवा त्या प्रवासामध्ये त्यांना जे बसवलं होतं एका ठिकाणी, ती इतकी अत्यंत घाणेरडी अशा प्रकारची जागा होती की ज्या ठिकाणी मानवी विष्ठा, नंतर मलमूत्र इत्यादीचा दुर्गंध, नंतर तुमचे डास चिलटे ह्यांचा जो काही त्रास होत होता, या सगळ्याच्या पासून ते त्या ठिकाणी बसवलं, त्यांची जागा बसवण्याची केली होती. आणि ते तशा प्रकारचा तो संपूर्ण प्रवास त्यांनी अशा दुर्गंधी वातावरणात केला. काय ह्या यातना सहन केल्या, अक्षरशः नरक यातना त्यांनी त्या वेळेला सहन केल्या. आणि इतकं सगळं झाल्यानंतर ते त्या ठिकाणी जो तुरुंग होता त्या तुरुंगामध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर सावरकरांना ताबडतोब अंगावर जाडा भरडा अशा प्रकारचा पोशाख चढवला. पोशाखाच्या एका बाजूला 25 आणि 25 50 वर्षपर्यंतचा सुटका नाही असा एक बिल्ला, आणि दुसऱ्या बाजूला डी म्हणजे डेंजरस, भयानक अशा प्रकारचा कैदी अशा आशयाचा बिल्ला बसवला. पहा सावरकर, बॅरिस्टर सावरकरांची ही अशी अवस्था. पायामध्ये मणाच्या बेड्या, हातामध्ये बेड्या, आणि इथूनच त्यांच्या छळाला सुरुवात झाली. अगदी पहिल्यापासूनच त्यांना एक प्रकारे त्या कड्या ज्या होत्या त्या कड्यांवर लोंबकळत ठेवून 8-8 तास त्यांना तशा प्रकारे लोंबकळत ठेवले गेले. ही जी शिक्षा भोगल्यानंतर परत पुन्हा त्यांना दिवसागणिक ज्या शिक्षा होत्या त्या सुरू झाल्या. त्या म्हणजे कुठे काथ्या कुटणे, हाताचं रक्त येईपर्यंत किंवा सोलून निघेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी काथ्याकूट करावा लागायचा. दळण दळणे, खडी फोडणे, ही सगळी कामं सावरकरांना करावी लागली. बॅरिस्टर सावरकर ह्या सगळ्या करत होते. त्यांच्या देहाची विटंबना झालेली होती एक प्रकारचे. वाटेल तशा प्रकारे त्यांना छळवात त्यांचा अपमान होत होता. पदोपदी त्यांना वाटेल तशा प्रकारची शिक्षा भोगावी लागत होती. आणि हे असताना आणखीन त्यांच्यावर एक जबरदस्त म्हणजे कोलो हाकण्याची. कोलो म्हणजे एक घाणा, आणि तो तेलाचा घाणा हाकण्याचं काम बैल करायचा, पण ते सावरकरांना ते काम द्यावे लागले, दिले गेले. आणि हा घाणा हाकतानाच त्यांच्या तोंडातून रक्त येईपर्यंत त्यांना ते काम करावं लागलं. सावरकर अतिशय जितकंपर्यंत त्यांना सहन करता आलं तितक्यापर्यंत शिक्षा त्यांनी सहन केल्या. पण इथे ज्या वेळेला त्यांना सवड मिळाली त्यावेळेला त्यांचं कविमत जागृत झालं, आणि या ठिकाणी त्यांनी एका खेळाच्या साहाय्याने त्या भिंतींवर आपलं काव्य लिहिलं गेलं. सावरकर हे राष्ट्रसंत भक्त तर होतेच, फार मोठे राष्ट्रसंतांप्रमाणे त्यांचं कार्य होतं, राष्ट्रभक्त होतेच, परंतु तसेच ते साहित्यिकही होते. अनेक प्रकारे अशा प्रकारचे त्यांनी या काव्य रचना केलेली आहेत. अतिशय सुरेख अशा प्रकारे, म्हणजे एक प्रकारची स्फूर्ती यावी, एक प्रकारची प्रेरणा मिळावी, त्यांच्या साहित्यातून अशा प्रकारची प्रेरणा मिळावी, अशा तऱ्हेचं त्यांचं साहित्य निर्माण झालं. त्यांची 3 नाटकं म्हणजे उशाप, उत्तरक्रिया आणि संन्यस्त खड्ग, हे 3 त्यांचे नाटकं. तर मला काय त्याचे आणि काळे पाणी ह्या 2 कादंबऱ्या, आणि त्यांचं अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा ग्रंथ म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. हे जे हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे कित्येकांना प्रेरणादायी ठरलेला आहे. इतकंच नव्हे तर क्रांतिकारकांना तर तो अतिशय स्फूर्तिदायक असा वाटला. आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आम्ही या क्रांतीच्या साधनात का उतरलो, तर सावरकरांनी लिहिलेलं 1857चे समर, 1857 स्वातंत्र्य युद्ध समर
हे हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाने आम्हाला एक प्रकारची प्रेरणा दिली. अहो इतकंच काय, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या सैनिकांना त्याचे पारायण करायला सांगितलं. अक्षरशः ते पाठांतर केलं गेलं इथपर्यंत त्यांचं ते पुस्तक ते ग्रंथ प्रसिद्ध होता. सावरकर हे सगळं करत असताना त्यांची राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती ही सगळ्या लोकांना अतिशय कळून चुकलेली, कारण निस्वार्थीपणाने त्यांची सेवा सुरू होती. सावरकरांनी इतक्या प्रकारचं कार्य केल्यानंतर त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची प्रेमाची भावना, आदराची भावना निर्माण झालेली होती. पण सावरकरांच्या अजूनपर्यंत सगळं शिक्षा पूर्ण झालेल्या होत्या. त्यांना नाशिकच्या तुरुंगामध्ये, येरवड्याच्या तुरुंगामध्ये ते पूर्ण डांबल्या. पण ही सगळी ही सगळी शिक्षा भोगल्यानंतर त्यांची मुक्तता झाली. आणि ती मुक्तता झाल्यानंतर ते ज्या वेळेला भारतामध्ये परत आले, मुंबईमध्ये परत आले, त्यावेळेला ते एक प्रकारचे तसे बंदिस्त राहिले. म्हणजे परकीय सत्तेने जे त्यांचे हाल केलेच, पण इथे आल्यानंतर सुद्धा त्यांना जो सत्कार, जितका मान सन्मान, जितका आदर द्यायला पाहिजे होता तितका तो दिला गेला नाही. स्वातंत्र्याचा महोत्सव झाला त्यावेळेला त्यांना स्थानबद्ध करून मुंबईमध्येच ठेवण्यात आलं होतं. त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा निमंत्रण दिलं नव्हतं. किती अवहेलना होती. पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे मातृभूमीसाठी जीवाची पर्वा न करणारे सैनिक होते एक प्रकारे. मला सांगा की जर स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये असतं तर त्यांचं कोण उदो झालं असतं, पण ते होणे नाही. स्वयमेव मृगेंद्रतः, सिंह ज्याप्रमाणे स्वतःची पावलं उमटत चालतो तीच चाल सावरकरांच्या ठिकाणी होती. सावरकर हे इतके लोकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेले होते की आज देखील आपण पाहतो गांधी किंवा पंडित नेहरू यांच्यावर व्याख्यानं इतकी दिली जात नाहीत, परंतु सावरकरांच्या जीवनावर व्याख्यानं देणारे अनेक तज्ज्ञ, अभ्यासू लोक अनेक प्रकारे व्याख्यानं देत असतात, कारण ते निस्वार्थीपणे राष्ट्राची सेवा करत होते. असे तरीसुद्धा असं एकदा कुठेतरी ऐकायला मिळालं होतं की म्हणे रणाविणा स्वातंत्र्य कोणा मिळाले, रणाविणा स्वातंत्र्य आम्हा मिळाले. खरं का हो? रणाविणा स्वातंत्र्य आम्हाला मिळाले असेल असं जर म्हटलं गेलं असेल तर ते कसं काय? कारण आज मितीला अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान केलेलं आहे. सावरकरांचा असीम त्याग त्याच्यामागे आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आहेत. आणि असं असताना रणाविणा स्वातंत्र्य आम्हा मिळाले हे पटत नाही. परंतु ठीक आहे, कारण ठराविक अशा प्रकारच्या लोकांनी त्यांना तशा प्रकारचं म्हणजे परकीय सत्तेतल्या लोकांनी त्यांना वागणूक दिलीच, पण इथे आल्यानंतर सुद्धा त्यांना तितकीशी जी चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक पाहिजे तशी ती मिळाली नाही, हे एक सत्यच आहे. परंतु सावरकर हे सावरकर होते. त्यांच्या या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा क्रांतिवीर क्रांतिकारकांचे मुकुटमणी बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.